महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी पाहायला मिळते। अपेक्षेहून जास्त जागांवर तडजोड करणं अशक्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आमच्या मजबूत जागांवर दावा केला होता, असे आता स्पष्ट बोल विजय वडेट्टीवार यांनी काढलेले आहेत। मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा चालली होती। राष्ट्रवादीच्या कडून आवाजवी काही जी मागणी होती ती काही योग्य नव्हती आणि आमच्या मजबूत जागेवर त्यांनी दावा केलेला होता अशी माहिती मिळाली। तरी पण समझोता करून ते प्रश्न मिटवता आला असता। थोडी टोकाची भूमिका घेतल्यामुळे नागपुरामध्ये ही युती तुटल्याची आता माझ्याकडे माहिती आहे। तसंही आता राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचं फार मर्यादित त्यांचा पक्ष आहे आणि तरी आमचा प्रयत्न होता की उबाठा बरोबर आणि शरद पवार साहेबांच्या बरोबर युती करायची, आघाडी करायची। हा आम्ही सुरुवातीपासूनच आमच्या पक्षाचं मत होतं, आमच्या अध्यक्षांचं मत होतं, विकास ठाकरेंचं, आणि त्यांनी त्या दृष्टीने प्रयत्नही केले होते। भाजपच्या उमेदवार रेश्मा भोसले यांची उमेदवारी अडचणीत आली आहे। प्रभाग क्रमांक 7 गोखले नगर जनवाडी मधून रेश्मा भोसले उमेदवार आहेत। भोसलेंची मालमत्तेची थकबाकी असल्याचा आप उमेदवारांना आक्षेप घेतलेला आहे। 4 वाजता होणाऱ्या सुनावणीत अंतिम निर्णय होणार आहे। तर पुणे मनपाची उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक उमेदवारांचा संताप झाला। युवराज कुचेकर यांनी भाजप विरोधात हा संताप व्यक्त केलाय। कुचेकर यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलेला आहे। युवराज कुचेकर सध्या माझ्या समोर आहेत, जे की भाजपकडून इच्छुक होते। रामटेकडी माळवाडी असा हा जो वार्ड आहे, या वार्डातून युवराज कुचेकर हे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि या ठिकाणी जी उमेदवारी देण्यात आलेली आहे ती आयात उमेदवारी जी आहे उमेदवार आहे त्याला देण्यात आलेलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्यासाठी युवराज जी आहेत, युवराजजी तुमचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल होतोय, त्यामध्ये तुम्ही संतापून श्राप देताना दिसतंय, काय श्राप आहे? हो, दिला मी श्राप। एवढं वैतागलो होतो मी की अक्षरशः आपलं अन्याय झाला, निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आणि माझ्यावर तर झाला, पण बरेच जणांवर झालेला आहे। त्यामुळे मी ते वैतागलो होतो, अक्षरशः एवढं वैतागलो की मला तिथं सांगितलं गेलं की तू जाऊन तिथं थांब, मी करतोय समजा फॉर्मसाठी। त्यानंतर नेत्यांनी फोन उचलायचे माझे बंद केले, त्यामुळे मी ते वैतागून बोललो। 100% उमेदवारी फसली। सकाळचा अण्णाचा फोन की युवराज तिथं जाऊन तू थांब, मी माझी कागदपत्राची पिशवी घेऊन तिथे गेलो, पण ते भावना जे असतात दुखवलेले बेकार असतात। मी वैतागलेलो होतो। दोन्ही जे नेते आहेत योगेश टिळेकर आणि मुरलीधर मोहोळ यांनी मला आश्वासन दिलं होतं या ठिकाणाहून तुम्ही निवडणूक लढवा, परंतु या ठिकाणी काँग्रेसकडून आयात उमेदवार आणण्यात आला आणि माझी उमेदवारी त्या ठिकाणी डावलण्यात आली आणि या सगळ्या गोष्टीला मी वैतागलो आणि या सगळ्या संदर्भात मी श्राप दिलेला आहे। लोकशाही मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।